नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि संत महती या क्रमशः सादर होणाऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण संत तुलसीदास यांची माहिती घेणार आहोत. संत तुलसीदास यांच्यावरचं आधी काव्य सादर करते आणि मग आपण माहिती ऐकूया. उत्तर प्रदेश राजापूर गावी दुबे होते भगवत भक्त. श्रीराम होते दैवत त्यांचे, हनुमंताची कृपा प्राप्त. हनुमंताच्या उपासनेने पुत्राची प्राप्ती. आत्मायन दुबे तुलसीबाई तृप्त किती होती. जन्मताच ना रडले बाळ, मुखात राम नाम. राम बोला म्हणून जाणती, जन सारे तमाम. मातृछत्र ना लाभे त्यासी, पिता करी त्याग. आजी करी सांभाळ बालपणी, अवघड नशिबाचा भाग. हनुमंताच्या मंदिरीच तो प्रसादावरी वाढला. मंदिर हेच माझे घर, अन ईश्वराने दुवा दिला. राजापूर गावी आले नरहरिदास कीर्तनकार. रोज प्रवचने ऐकून त्यांची, रामचरित्र घे आकार. शांत दृष्टी सुदृढ बांधा, भक्तिभाव तेज वदनावरती. गुरु होती नरहरिदास, शिष्य म्हणून जवळी घेती. वेद पुराणे उपनिषदे अन अनेक विषयांचे ज्ञान. संस्कृत प्राकृत भाषा ज्ञान, गुरुकडून करी संपादन. गावोगावी गुरु शिष्याची जोडी अखंड 14 वर्षे. वयात येता पाठक कन्या, रत्नावलीसह विवाह सहर्षे. सुंदर सुशील पत्नीच गुरुभक्ती, वाढवी रामाप्रती. अयोध्येस एकांतवासी, रामचरित मानस लिहिती. रामचरित मानस लिहिती. हा चॅनल आपण जर नव्याने पाहत असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या परिचितांनाही पाठवा आणि तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा. उत्तर भारतातील महान संत, एक श्रेष्ठ रामभक्त, हिंदी भाषिक महाकवी रामचरित मानस या अद्वितीय ग्रंथाचे कर्ता म्हणून प्रसिद्ध होते. अहो, बांद्या जिल्ह्यामध्ये राजापूर नावाचं एक गाव आहे. तिथे आत्माराम दुबे नावाचे सच्शील धर्मपरायण ब्राह्मण राहत होता. हुलसी ही त्याची पत्नी. अनेकांची अनेक मते आहेत, पण भाद्रपद शुक्ल एकादशी मंगळवार संवत्सर 1589 हा त्यांचा जन्मकाळ अधिकांश विद्वान लोक याला मान्यता देतात. असे म्हणतात की जन्म झाल्यावर मूल रडते. श्वसनक्रिया उत्तम राहावी म्हणून चापटी मारून रडवलं जातं. पण हे बाळ जन्मतः रडलंच नाही आणि मुखातून मात्र राम राम असे शब्द सगळ्यांना ऐकू आले. ह्या आश्चर्याने सगळी लोक त्याला राम बोला असे म्हणूनच ओळखू लागले. जन्मतःच त्याच्या मुखामध्ये दात होते आणि जन्मतःच सुदृढ शरीर यष्टीचं हे बालक सर्वांनी पाहिलं. नक्षत्र मूळ होतं. लोक रामबोला म्हणून ओळखत असले तरी आई वडील खूप दुःखी होते. आईवडिलांनी त्याचा त्याग केला असं आपल्याला वाचायला मिळतं. आपल्या एका दासीजवळ त्या बाळाला सोपवून दिलं. त्या दासीचं नाव होतं चुनिया. अत्यंत प्रेमाने तिने ह्या बालकाचा सांभाळ केला. पण 4-5 वर्षांनी तिचाही मृत्यू झाला आणि खरंच हा मुलगा अनाथ झाला. पुढे एका हनुमान मंदिरात त्याला आश्रय मिळाला. अन्नछत्रामध्ये पोटापाण्याची व्यवस्था झाली. आपल्या दुर्दैवी बाल्यावस्थेच्या काही खुणा त्यांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला आढळतात. ते म्हणतात, सर्पिणी ज्याप्रमाणे आपल्या पिलाचा त्याग करते, माझी सावलीसुद्धा कुणाला नकोशी वाटते, त्याप्रमाणे माझ्या आईवडिलांनी माझा त्याग केला. अहो, मी राग तरी कोणाचा करू.
मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे माझ्या वाट्याला हे दुःख आले असावे, असे तो मनोमनी समजत असे. ब्रह्मदेवानेच मला अभागी बनवले तर त्याला बाकी लोक काय करणार. माझ्या रामनामाच्या प्रतापामुळे मात्र मी रामाचा दास बनलो. श्रीरामकृपेच्या संदर्भातील कथा अशी की प्रत्यक्ष श्रीरामाने ह्याला तुळशीची माळ दिली आणि तेव्हापासनं अखंड गळ्यात असलेली ती तुळशी माळ बघून लोक त्याला तुलसीदास म्हणून ओळखू लागले. किती साहित्य ह्या संतांनी लिहावं आणि लोकांसाठी मागे ठेवावं. ग्रंथरचना त्यांच्या नावावर असलेली विपुल अशी आहे आणि सगळे ग्रंथ प्रख्यात आहेत. रामचरितमानस, दोहावली, कवित्व रामायण, गीतावली आणि विनयपत्रिका हे मोठे असलेले ग्रंथ आणि छोटे असलेले ग्रंथ ही 7 ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. रामललान इछ, पार्वती मंगळ, जानकी मंगळ, बैखा रामायण, वैराग्य सांदीपनी, कृष्ण गीतावली आणि रामाज्ञा प्रश्नावली असे ग्रंथही त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहेत. तुलसीदासांची महती सांगायची झाली तर आपल्याला ती एका भागामध्ये पूर्ण होणार नाही. ह्याचाच दुसरा भागही आपण लवकरच पाहाल. परत भेटूया दुसऱ्या भागामध्ये. धन्यवाद.